Good morning, friends. Myself, Dr. Joy Sheteli, welcome you in virtual video class of TYBA English for Communication. Dear friends, we are discussing on module number 3, writing skills for competitive examination. Here, we will learn letter writing and its types and subtypes, and essay writing. In last video, I introduced you what is meant by composition and I started discussion on letter writing. Here we learned that there are two types of letters. First is official or formal letters, means कार्यालयीन किंवा औपचारिक पत्र, and second type is informal letters or personal letters, म्हणजेच अनौपचारिक किंवा वैयक्तिक स्वरूपाची पत्र. So these are two types, official or formal letters, informal letters or personal letters, means formal letters and informal letters are the two types of letters. So थोडक्यात काय तर आपल्याला या ठिकाणी औपचारिक आणि अनौपचारिक अशी दोन स्वरूपाची पत्र लिहायची असतात. त्यामधून आपण लास्ट पिरियडमध्ये ऑफिशियल लेटर्सवर चर्चा केलेली आहे. त्या ठिकाणी ऑफिशियल लेटर्समध्ये काय लेटर कसे लिहिले जावेत आणि कसे नाही लिहिले जावे, डूज अँड डू नॉट्स वी डिस्कस्ड. We should use correct format, relevant, and we also use the relevant and to the point writing, and it should be free from grammatical and special spelling mistakes. In do nots, avoid colloquial language or slangs, avoid contracted forms such as am, it's, that's, don'ts, such as things. Then again, we focused on the structure of official letters. Dear friends, I explained the structure of letter, where to write heading, where to write inside address, where to write subject, the place of reference, salutation, body of letters, complimentary clause, enclosure or CC. आपण या ठिकाणी स्ट्रक्चर ऑफ ऑफिशियल लेटर्स लास्ट टाइमला मी तुम्हाला सांगितलेलं आहे. यामध्ये साधारणपणे आपल्याला कोणकोणते मुद्दे कुठे कुठे लिहायचे हे सांगितलेलं आहे. अँड इन टुडेज लेक्चर फ्रेंड्स, लेट्स गो अहेड. आजच्या तासाला आपण पुढचा भाग बघणार आहोत. पुढचा भाग अर्थातच आपल्याला स्ट्रक्चर ऑफ लेटर रायटिंग पुढे डीपमध्ये डिस्कशन करायचं आहे, कारण आपल्याला यावर्षी MCQला सामोरं जायचं आहे किंवा ऑनलाईन एक्झाम होणार असल्यामुळं आपल्याला ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स असणार आहे. मग हेडिंग म्हणजे काय, इनसाइड ॲड्रेसमध्ये काय असतं, किंवा सब्जेक्ट म्हणजे काय, रेफरन्स म्हणजे काय, सॅल्युटेशन म्हणजे काय, बॉडी ऑफ लेटर्समध्ये काय काय असतं, कॉम्प्लिमेंटरी क्लोज म्हणजेच काय, अशा स्वरूपाचे अगदी शॉर्ट क्वेश्चन्स त्या ठिकाणी असू शकतात. सो हेडिंग इन्क्लूड्स डॅश डॅश असे एखादा प्रश्न आपल्याला असू शकतो, किंवा सब्जेक्ट इन्क्लूड्स डॅश डॅश असं असू शकतो. अशा स्वरूपामध्ये आपल्याला प्रत्येक मुद्द्याच्या ठिकाणी आपल्याला ही प्रश्न येऊ शकतात. सो या ठिकाणी थोडंसं डीपमध्ये बघू आपण आणि मग पुढे वळू. हेडिंग विच इज इन द राईट कॉर्नर ऑफ द पेज. सो आपल्या राईट कॉर्नरला आणि पेजच्या लेफ्ट कॉर्नरवर आपण हेडिंग टाकतो. हेडिंग म्हणजेच काय, इट इन्क्लूड्स सेंडर्स नेम, फुल ॲड्रेस अँड डेट. हेडिंगमध्ये काय काय येतं बघा, सेंडर्स नेम, फुल ॲड्रेस अँड डेट. द पोझिशन ऑफ हेडिंग इज ॲट द टॉप ऑफ राईट कॉर्नर. टॉप ऑफ राईट कॉर्नरला आपल्या उजव्या कोपऱ्यावर त्या ठिकाणी हेडिंग येतं. पेजच्या नव्हे, पेजचा तसा डावा भाग राहतो आणि आपला उजवा कोपरा लागतो. देन इनसाइड ॲड्रेस. इनसाइड ॲड्रेसमध्ये काय असतं बघा, हिअर इज द नेम ऑर द डेझिग्नेशन. शक्यतो ऑफिशियल लेटर्समध्ये नावं येत
म्हणजे फार कमी नावाचा उल्लेख होतो. डेजिग्नेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट हिअर. डेजिग्नेशन ऑर नेम, नाव आलं तर डेजिग्नेशन येत नाही, डेजिग्नेशन आलं तर नाव येत नाही, हेही लक्षात ठेवा. ॲड्रेस ऑफ द पर्सन ऑर फर्म, त्या ज्यांना आपण पत्र लिहिलेलं असतो त्यांचा त्या ठिकाणी पत्ता, किंवा मग नाव असेल तर त्या व्यक्तीचा पत्ता येतो, डेझिग्नेशन असेल तर त्या फर्मचा, कंपनीचा, त्या ऑर्गनायझेशनचा, इन्स्टिट्यूटचा, कंपनीचा पत्ता त्या ठिकाणी येतो. म्हणजे डेझिग्नेशन म्हणजे काय, पदनाम. फॉर एक्झाम्पल, आत्ता आपल्याला कॉलेजच्या प्राचार्यांचे नावे पत्र लिहायचं आहे आणि आपण आपल्या प्राचार्यांचं नाव न लिहिता तिथं द प्रिन्सिपल डॉक्टर घाळे कॉलेज गडहिंग्लज असं त्या ठिकाणी आपल्याला उल्लेख करावा लागेल. एखादी ऑर्गनायझेशन आहे, एखादी मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे, श्री मॅन्युफॅक्चरिंग कंपनी गांधीनगर कोल्हापूर असं येईल. मग ह्या ॲड्रेस झाला. पण एखाद्या मॅन्युफॅक्चरिंग कंपनीला जर आपल्याला पत्र लिहायचं असेल तर मॅनेजिंग डायरेक्टर, चेअरमॅन, द चेअरमॅन, श्री मॅन्युफॅक्चरिंग कंपनी गांधीनगर कोल्हापूर, ओम एंटरप्राइजेस उद्यमनगर कोल्हापूर. पत्ता असे येऊ शकतात, पण त्याच्या वरच्या बाजूला जे डेझिग्नेशन एम डी असेल, मॅनेजिंग डायरेक्टर, चेअरपर्सन, प्रेसिडेंट, डायरेक्टर्स किंवा प्रिन्सिपल असे काही, सेल्स मॅनेजर, मॅनेजर, द मॅनेजर, द सेल्स मॅनेजर, अशा पद्धतीनं डेझिग्नेशनचा तिथे उल्लेख होतो. हे आपण लक्षात घ्या. Then the name, with that designation there should be address, full address you should note down. Then after त्याच्यामध्ये येतं subject. Subject includes the purpose of letter. Why you are writing the letter? What is the purpose behind writing letter? ही त्या ठिकाणी तुम्ही जे काही ऑफिशियल लेटर लिहिता त्याच्या पाठीमागचा पर्पज काय आहे, उद्देश काय आहे, यू शुड इन्क्लूड इन सब्जेक्ट. मीन्स सब्जेक्ट इन्क्लूड्स द पर्पज ऑफ द लेटर. देन रेफरन्स इज युअर ऑप्शनल. रेफरन्स जे आहे तो ऑप्शनलला असतो, तो काही वेळा लिहिला, आवश्यक असेल तर लिहू शकता, नसेल तर लिहू शकत नाही. समजा तुम्हाला एखादं ॲप्लिकेशन लेटर लिहित असाल तर तुम्ही ॲडव्हर्टाइजमेंट कोणत्या पुस्तकामध्ये बघितलेलं आहे, तुम्ही ॲप्लिकेशन तुम्ही कुठल्या पेपरमध्ये बघितलेलं आहे, यासाठी इथं अपेक्षित आहे. किंवा आणखीन काही याच पद्धतीने कुठला संदर्भ जर तिथे आवश्यक असेल तर तुम्ही ते लिहू शकता. त्याच्यानंतर आहे सॅल्युटेशन. सॅल्युटेशन म्हणजेच काय, पत्राच्या सुरुवातीला आपल्याला माहिती आहे की आपण डिअर सर, डिअर मॅडम, रिस्पेक्टेड सर, रिस्पेक्टेड मॅडम, बऱ्यापैकी माझं हे वैयक्तिक मत आहे, देर इज नो यूज ऑफ डिअर इन ऑफिशियल लेटर्स बिकॉज दे आर नॉट अवर डिअर्स, बट वी शुड हिअर यूज देअर रिस्पेक्टेड सर, रिस्पेक्टेड मॅडम्स, but respect dear also used, generally dear also used. So पत्राच्या सुरुवातीला सॅल्युटेशन जे आहे, जिथं आपण मराठीमध्ये महोदय असं म्हणतो त्या ठिकाणी महाशय, महोदय असे काही शब्द मराठीमध्ये वापरले जातात. तिथे याच्या ऐवजी इन इंग्लिश वी शुड यूज डिअर सर्स, डिअर मॅडम्स, और रिस्पेक्टेड सर, रिस्पेक्टेड मॅडम इज बेटर वर्ड्स. Again, body of letter. Body of letter is the main content of the letter which occupies an important position. Means body of letter is very important because it is the main content of the letter. It includes purpose, content that you want to convey to the or the specific information, and also here the conclusion. Generally, body of a letter is divided into three parts. First part is the introduction. Second part gives us specific information or the main things which we have to express, and third part is the conclusion. In case you want to convey different matters, you can divide the message into different paragraphs. This generally it is divided into three parts: introduction, information,
and then conclusion. And then after that, complimentary clause. Complimentary clause, it includes a certain forms of the polite leave taking like yours faithfully, yours sincerely, yours truly, and again their name and signature of the sender. Okay. Then again there are enclosure. Enclosure, it is optional. If you are writing application letter, then you should be include such like the curriculum vitae or the photocopies of mark list and such other things. So you have to mention what you enclosed with letter, you have to mention it there. Suppose you are enclosing the previous letter by this particular organization, you should mention that. CC, next thing is CC. CC means carbon copy. Suppose you are writing in your official letter to the block development officer of Tehsil, and CC is, you are sending CC to other persons, uh, just like deputy collector or the Tehsildar or the Sarpanch Gram Sevak of any village. Then it is called as a CC. CC means प्रत. आपण एक पत्र लिहिलेलं आहात, समजा ते पत्र तुम्ही ग्रामपंचायतीची नावे लिहिला आणि त्याच्या प्रती BDO, पंचायत समिती, तहसीलदार, त्या तालुक्याचा तहसीलदार किंवा त्या विभागाचे प्रांताधिकारी, त्यांनाच आपण डेप्युटी कलेक्टर म्हणतो, उपविभागीय अधिकारी असंही त्या ठिकाणी सब डिव्हिजनल ऑफिसर असंही त्यांना म्हटलं जातं. त्यांना जर तुम्ही याच्या प्रती पाठवत असाल तर ते CC असतं, कार्बन कॉपी मीन्स प्रत. ओके, आर यू क्लिअर इट? आय थिंक इट इज सफिशियंट फॉर टू अंडरस्टँड द स्ट्रक्चर ऑफ ऑफिशियल लेटर्स. हेडिंगमध्ये येतं name and address of the letter writer, and also dates included there. Inside address, the designation or the name and address of that person to whom you are sending the letter. Subject, you should here note down the purpose of writing letter. A reference, if necessary, you can use the reference, just like if this is the letter of application, then whatever the letter of application, you should mention the name and the date of the newspaper. Suppose it is maybe a complaint letter, then you should use reference as the number of bill or number of check or such things. Salutation, in salutation you have to mention respected sir, respected madam, dear sir, dear madam. Body of letter, it is the main content of the letter. Body of letter divided into three parts. First is the introduction, second is the main information or the important information or the content of body, and then last one is conclusion. After this body of letter, here we get all important message in body of letter, and complimentary clause, we should leave the letter with saying yours faithfully, yours truly, yours sincerely, yours lovingly. Actually lovingly we use in family letters. Enclosure, suppose you are enclosing something with letter, then you should use the enclosures, just like CV, xerox copy of mark sheet, certificates, or xerox copy of check, xerox copy of bill, such like whatever you include, you should mention here. CC means carbon copy. To whom you are sending the carbon copies of this letter, you should mention here. Okay, I think you learn the structure of official letter or the formal letter. Now we should turn towards the types of official letters. Letter of application for a job, letter of appointment, letter of accepting an appointment, letter of resignation, complaint letters, letter asking for information or inquiry. These are few types. These are
सम ऑफ द टाईप्स ऑफ ऑफिशियल लेटर्स. फॉर्मल लेटर्स. फॉर्मल लेटर्सचे काही या ठिकाणी आपल्याला टाईप्स आपल्यासमोर मी मांडलेले आहे. त्यामध्ये लेटर ऑफ ॲप्लिकेशन, एखाद्या नोकरीसाठी आपण पत्र लिहित आहात, अर्ज करत आहात, लेटर ऑफ ॲप्लिकेशन फॉर अ जॉब. लेटर ऑफ अपॉइंटमेंट, ज्यावेळेला आपण ॲप्लिकेशन कराल, इंटरव्ह्यूला बोलवलं जाईल, इंटरव्ह्यू घेतली जाईल, किंवा त्या ठिकाणी इंटरव्ह्यू न घेता सुद्धा बऱ्याच वेळा काही काही ठिकाणी अपॉइंटमेंट होत असतात. लेटर ऑफ अपॉइंटमेंट, तुम्हाला नोकरीसाठी या, तुम्ही अपॉइंट झालेला असं पत्र त्या ठिकाणी एखाद्या संस्थेकडून, ऑर्गनायझेशनकडून, कंपनीकडून, शाळा संस्थांकडून अशा त्या ठिकाणी लेटर ऑफ अपॉइंटमेंट पाठवलं जातं. ते त्या पद्धतीनं लिहिलं गेलं पाहिजे. लेटर ऑफ ॲक्सेप्टिंग अन अपॉइंटमेंट, तुमच्याकडून आपण अपॉइंटमेंट ॲक्सेप्ट करतो ही सांगणारं पत्र आपल्याकडून त्या संस्थेला. लेटर ऑफ रेझिग्नेशन, आपल्याला एखादी नोकरी सोडायची आणि दुसऱ्या नोकरीला जायचं आहे, यासाठी असेल, आपल्याला आणखीन काही आपल्या वैयक्तिक अडचणींमुळे असेल, तर लेटर ऑफ रेझिग्नेशन सुद्धा आपल्याला लिहिता आलं पाहिजे. हे एक ऑफिशियल लेटर आहे. कंप्लेंट लेटर्स, साधारणपणे व्यवसायांमध्ये अनेक अडीअडचणी येत असतात, अनेक तक्रारी होत असतात त्या ठिकाणी. सो मॅन्युफॅक्चरिंग कंपनी असेल, डीलर असेल, यांच्याकडून घेतलेली एखादी वस्तू खराब लागलेली असेल, किंवा त्या ठिकाणी ट्रान्सपोर्टिंगमध्ये काही वस्तू गहाळ झाल्या असतील, अशा अनेक ठिकाणी आपल्याला कंप्लेंट्स करायचे असतात. किंवा आपल्याला आपल्या गावामध्ये, आपल्या गल्लीतमध्ये पाणी येत नाही, कॉलनीमध्ये पाणी येत नाही, अशा अडचणी असेल, रोड ॲक्सिडेंटचे प्रमाण असतील, त्या संदर्भात आपल्याला काहींना सूचना करायच्या असतील. म्हणजे आपण तक्रार ही अनेक शासकीय कार्यालयांमध्ये सुद्धा करत असतो बघा. अगदी ग्रामपंचायतीपासून, तलाठी ऑफिसपासून, तहसील ऑफिस असेल, किंवा नगरपालिका असेल, किंवा प्रांताधिकारींचं ऑफिस असेल, म्हणजे प्रांत ऑफिसला आपण तक्रार देत असतो. पंचायत समितीच्या BDOंकडे आपण तक्रार देत असतो, किंवा ज्या त्या विभागामध्ये, ते पुन्हा त्यांचे अनेक विभाग असतात, त्या विभागांमध्ये तक्रारी देत असतो. असे कंप्लेंट लेटर्ससुद्धा आपल्याला ऑफिशियल लेटर्सच्या नावाखाली येतात. लेटर आस्किंग फॉर इन्फॉर्मेशन ऑर इन्क्वायरी, बऱ्याच वेळा आपल्याला एखादी वस्तू घ्यायची असते, तर त्याविषयी आपण माहिती विचारत असतो. आपण एखाद्या कंपनीच्या देवठी म्हणजे माहिती विचारत असतो. बँकेमध्ये अकाउंट खोलायचं आहे, त्या संदर्भातली इन्क्वायरी करत असतो. म्हणजे जिथं जिथं आपण माहिती घेण्यासाठी म्हणून तर पत्र लिहितो, अशा पत्रांना इन्क्वायरी लेटर्स म्हणतात. आणि आपल्याला हे पत्र ॲक्च्युली, जर आपण थेरी परीक्षेला सामोरं जात असलो, तर त्या ठिकाणी डिटेल या सर्व पत्रांचा अभ्यास केला असता. पण आत्ता आपल्याला त्याची फारशी गरज नाही आहे, कारण आपण ऑब्जेक्टिव्ज आपल्याला जे आहेत ते ऑनलाईन एक्झाम देणार आहात, आणि ऑब्जेक्टिव्ज आपल्याला येणार आहेत. सो मल्टिपल चॉईस क्वेश्चन, MCQजला आपण सामोरं जायचं आहे. त्यामुळे इथं फारसं त्या ठिकाणी मी पत्र घेणार नाही आहे. पत्र आपल्या पुस्तकांमध्ये आहेत, ते आपण वाचावं. फक्त कंप्लेंट लेटरविषयी असे म्हणेन की मी, कंप्लेंट लेटर इज अ टाइप ऑफ ऑफिशियल लेटर रिटन विथ अ व्यू टू सिकिंग अ रिड्रेसल और ग्रेव्हियन्सेस प्रॉब्लेम्सच्या संदर्भ लिखित स्वरूपामध्ये काही अडचणी असतील, काही समस्या असतील, त्या ठिकाणी लिखित स्वरूपामध्ये ज्या पाठवल्या जातात त्यांना कंप्लेंट लेटर्स असे म्हणतात. हे काही वेळेला पब्लिकली किंवा प्रायव्हेट अथॉरिटीजच्या नावे सुद्धा लिहिले जातात, आणि हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याच्या दृष्टीने हे पत्रव्यवहार केले जात असतात. सो ड्रॉ अटेन्शन ऑफ द रेसिपियंट टू दी प्रॉब्लेम, अगदी आपण त्या समस्येकडे समोरच्या माणसाचं किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांचं किंवा त्या कंपनीचं लक्ष वेधणं महत्त्वाचं असतं. त्या ठिकाणी जी समस्या झालेली आहे ती इन डिटेल प्रॉब्लेम आपण डिस्क्रिप्शन केलं पाहिजे. प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याविषयी वी शुड मेक हंबल रिक्वेस्ट टू सॉल्व्ह द प्रॉब्लेम. एक हंबल रिक्वेस्ट आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याविषयी त्यांना केली पाहिजे. डू नॉट स्कोल्ड और ब्लेम द रेसिपियंट विथ द हार्श वर्ड्स अँड होल्ड देम रिस्पॉन्सिबल फॉर द प्रॉब्लेम. तुमच्यामुळे समस्या झाली असं त्यांना म्हणता आपण ही समस्या त्यांच्यासमोर मांडून त्यातून मार्ग काढून घेतला पाहिजे. इन्क्वायरी लेटर असेल तर इथे आपण त्या ठिकाणी लिखित स्वरूपामध्ये पत्र लिहितो आणि काही इन्फॉर्मेशन पाठवण्यासाठी विनंती करत असतो, रिक्वेस्ट करत असतो. मग अशा वेळेला फंड एखाद्या विभागाकडे येणारा फंडच्या संदर्भात असेल, स्कॉलरशिपच्या संदर्भात असेल, काही प्रोजेक्टच्या संदर्भात असेल, शेड्यूल ऑफ ट्रेन फ्लाईट यांच्या संदर्भातली आपल्याला हवी असणारी माहिती असेल, आपल्याला एखाद्या गोष्टीची माहिती हवी असते
आणि त्या संदर्भामध्ये आपण पत्र या ठिकाणी विचारत असतो. असं त्या ठिकाणी साधारणपणे हे असं घडतं. मग आपल्याला हे अशावर काय MCQs येऊ शकतात हे मी देणार आहे. सो डोंट वरी अबाउट ऑल दिस थिंग्स. ओके, ओनली अंडरस्टँड द टाइप्स ऑफ लेटर्स. त्यामध्ये साधारणपणे काय असेल मी आता सांगितलेलं आहे तुम्हाला. यू शुड अंडरस्टँड द स्ट्रक्चर ऑफ लेटर्स अँड some do's and do nots. It may be possible that for the MCQs. So thank you very much. I think it's better to stop here, and in next video I will explain on the informal or personal letters, what is the format of personal letters also, and what are the types of personal letters, and in one more video I will explain about the essay writing. Okay, I think I stop here. Thank you very much. Goodbye.